नमस्कार. आपण आज सकाळी मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे पोहोचलेलो आहे. थोड्याच वेळात आपण सांचीच्या स्तूपाकडे प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तुम्ही बघू शकता मध्य प्रदेशचं खाजगी बस स्टॉप आहे. भोपाळवरून येणारी बस तिथे थांबते आणि तिथून इथपर्यंत येण्यासाठी पैदल रस्ता आहे. हा सांचीचा स्तूपचा रस्ता आणि याच्या अंदर सांचीचा स्तूप आहे. त्याआधी तुम्हाला इथे 40 रुपयाची तिकीट काढावी लागते आणि हे तिकीट घेऊन तुम्हाला इकडे जावं लागेल. चला आपण आता आतमध्ये जाऊया. सांची येथे आलेलो आहोत. सांचीचा स्तूप आहे. जवळपास अर्धा किलोमीटरचा अंतर आहे. हे चालून आपल्याला स्तूपाकडे जायचं. त्यामुळे आपण स्तूपाकडे प्रयाण करूया. हे सांचीचा भाग आहे वरील. इथे सांचीचा स्तूप वगैरे आणि त्याभोवती अनेक छोटे छोटे मठ तयार केले होते बौद्ध भिक्षूंसाठी. ते सगळे आहे. इकडे विहार आहे. आज आपण मध्य प्रदेशमध्ये सांची जे की रायसेन जिल्ह्यात आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातील सम्राट अशोकाने बांधलेला हा स्तूप आहे. अतिशय सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. स्तूप आपण मागे पाहू शकता. याच्याविषयी पुढची माहिती आपण एक एक करून बघूया. साधारणपणे स्तूपाच्या चारही भोवती असे प्रवेशद्वार आहेत. त्या प्रत्येक प्रवेशद्वारावर तोरण कोरलेले आहे. चारही बाजूंना 4 तोरणे आहेत ज्यावर तथागतांच्या आयुष्यातील प्रसंगांचे चित्रण केलेले आहे. हे चित्रण अभ्यासकाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये स्तूप अशा प्रकारचा दिसतो जे की विटांनी बांधल्याप्रमाणे भासतो, परंतु ह्या विटा नसून दगड आहेत. प्रत्येक प्रवेशद्वाराच्या आतमध्ये बुद्धाची अशी भग्नावशेषातील मूर्ती आहे. काळाच्या स्वरूपात त्याचे हात, पाय आणि अनेक भागे उद्ध्वस्त झालेली आहेत. स्तूपाच्या आतमध्ये गोल असा पथ बांधलेला आहे ज्यामध्ये आतमधल्या आतमध्ये प्रदक्षिणा घालण्याची सोय केलेली आहे जेणेकरून बौद्ध भिक्षू बुद्धाला वंदन करतील. साधारणपणे काही दरवाजांमध्ये बुद्धाच्या या मूर्ती चांगल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळतात. साधारणपणे तुम्ही बघू शकता हा विटांनी तयार केलाय असा भासतो, परंतु ह्या विटांनी तयार केलेला नसून काळ्या एकसारख्या आकाराच्या दगडात बांधलेला आहे. पूर्वी हा कच्च्या विटांचा होता, परंतु काळानुरूप अनेक राजांनी त्यावर भर चढवून त्या विटा दगडामध्ये परावर्तित करून त्याला एक दगडाचा घुमटाचा आकार दिलेला आहे. साधारणपणे इथून वर जाण्याचा मार्ग आहे. या पायऱ्या दगडी स्वरूपाच्या बांधलेल्या आहेत. वर जाण्यासाठी हा मार्ग दोन्ही बाजूंनी स्तूपाच्या भोवती केलेला आहे. साधारणपणे हा मुख्य स्तूप आहे. हा स्तूप अर्ध गोलाकार वर्तुळामध्ये असून विटांनी बांधलेला आहे. या स्तूपाच्या वरच्या बाजूला हर्मिका नावाचा एक चबुतरा चौकोन आहे ज्यावर 3 छत्र्या आहेत. त्या बौद्ध धर्मातील त्रिरत्नांचे प्रतीक असून बुद्ध, धम्म आणि संघ यांचे प्रतीक मानले जाते. याच मुख्य स्तूपाखाली तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थी दफन केलेल्या असून त्यावर हा मुख्य घुमट बनवलेला आहे. घुमटाच्या चारही बाजूंनी मोकळेपणे फिरता येईल असा रुंद रस्ता तयार करून चबुतऱ्याला एक वेगळे वळण देण्यात आलेले आहे. या स्तूपाच्या नक्षीकामामध्ये केवळ मौर्यांचाच हात नसून सातवाहन आणि शुंग घराण्यांचे पण योगदान लाभलेले आहे. जसे की हे तोरण सम्राट अशोकाच्या नंतर कोरण्यात आलेले आहे. त्यावर असलेले कोरीव काम तुम्ही दोन्ही बाजूंनी बघू शकता.
इकडच्याही बाजूंनी बुद्धाच्या जीवनातील प्रसंग त्यावर दर्शवण्याचा प्रयत्न गेलेला आहे. स्तूपाभोवती आपल्याला चारही बाजूंना गोलाकार हे असे ग्रिल पाहायला भेटतात, जे की मोठ्या मोठ्या दगडांचे बनवलेले गेले आहेत. स्तूपाच्या दोनही बाजूस वर आणि खाली प्रदक्षिणा घालता याव्या यासाठी दोनही बाजूस प्रदक्षिणा पथ तयार करण्यात आलेले आहेत. अशा प्रकारची तोरणे स्तूपाच्या चारही बाजूंना भव्य स्वरूपात निर्माण करण्यात आलेली आहे. यामध्ये जातक कथा, त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना आणि त्यांच्या मानव रूपाच्या ऐवजी प्रत्यक्षात त्यांचे जे चिन्ह आहेत, सिंहासन, बोधिवृक्ष, पदचिन्ह, हे सगळे या तोरणांवर कोरलेले आहेत. सम्राट अशोकाच्या काळात बुद्ध धर्माला विशेष राजाश्रय मिळाला. त्याच राजाश्रयामध्ये बौद्ध भिक्षू इथे राहत असत. त्यांच्यासाठी सम्राटाने अनेक छोट्या छोट्या कुट्या, बौद्ध मठ आणि इतर स्वरूपाचे मठ स्थापन केलेले आपण हे पाहू शकतो. स्तूपाच्या भोवती खूप सारे छोटे छोटे मठ पाहायला मिळतात. तुम्ही हे बघू शकता, बांधकाम आहे. विटांसारखे दिसणारे हे विटा नसून दगड आहेत, काळे दगड, जे एकमेकावर मोठ्या चांगल्या पद्धतीने ठेवले गेलेले आहेत. बुद्धांच्या मृत्यूनंतर अनेक राजांनी बौद्ध धर्माला राजाश्रय दिला. सम्राट अशोक त्यापैकीच एक होते. त्यांनी बौद्ध भिक्षूंना राजाश्रय दिला. त्यांच्यासाठी अनेक मठ, अनेक स्तूप, अनेक धर्मशाळा त्यांनी उभारल्या. त्यापैकीच सांची येथे उभारण्यात आलेल्या स्तूपाच्या भोवतीचे हे भग्नावशेष आपण पाहू शकतो. भिक्षूमधील सर्वात मोठा भिक्षू हा इतर भिक्षूंना ज्ञानार्जन करण्याचा मार्ग होता. त्यामुळे तो एका उंच ठिकाणी बसून ज्ञान द्यायचा आणि सर्व भिक्षू इतर ठिकाणी बसून ते ज्ञान अर्जित करायचे. याच आसनांवर बसून ते ज्ञानार्जन करायचे आणि इथूनच शांततेचा संदेश देणारा बौद्ध धर्म संपूर्ण जगात त्यांनी पसरवलेला होता. असे अनेक छोटे छोटे आसनं तुम्ही येथे बघू शकता. याच आसनांवर बसून बौद्ध धर्म जगभर विख्यात आणि प्रख्यात झालेला होता. छोटे छोटे स्तंभ, छोटे छोटे पिलर ज्यावर सम्राट अशोकाने लिहिलेले संदेश, छोटे छोटे मंदिर ज्यामध्ये तथागतांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत, हे आपल्याला इथे पाहायला मिळतात. कालानुक्रमे त्या मूर्त्या, त्या पिलरवरील लिहिलेले लिखाण हे नष्ट जरी झाले असले तरी ते मात्र संपन्नतेची साक्ष देत राहतात. मुख्य स्तूपाव्यतिरिक्त असे अनेक छोटे छोटे स्तूप या सांचीच्या स्तूपाभोवती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनाही तसेच तोरण गेट आहे जसे मुख्य स्तूपाला आहे. यावरही सिद्धार्थाच्या जन्माच्या, त्यांच्या खुणा इत्यादी समाविष्ट कोरीवकामात केल्या गेलेल्या आहेत. सांचीचा स्तूप केवळ एक बौद्ध कलाकृती नसून तो एक संस्कृतीचा भाग आहे. आपली संस्कृती, आपली कला आणि आपल्या देशातील नाविन्यपूर्ण शैली यांचे ते एक उत्तम उदाहरण आहे. त्याकडे केवळ बौद्ध प्रेक्षणीय स्थळ म्हणून बघणे हे त्याच्यासोबत दुजोरा केल्यासारखे होईल. या तोरणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन केवळ
तोरण म्हणून नाही तर एक शिल्पकलेचा उत्कृष्ट असा नमुना ज्यावर अनेक अभ्यासू अभ्यास करत असतात या दृष्टीने पाहायला हवे. केवळ तोरण म्हटले तर याचा पुरेपूर अलंकार होणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे. सांची येथील स्तूपाचा शोध इसवी सन 1818 मध्ये सर हेनरी टेलर यांनी लावला. त्यांच्या असे लक्षात आले की सांचीच्या जंगलामध्ये स्तूप अवस्थेत काहीतरी लपलेलं आहे. पूर्व 3ऱ्या शतकात बनलेल्या सांची येथील स्तूपावर आलेलो आहोत. हे जे आहे ते तोरण आहे, वेगवेगळ्या शतकाच्या तोरणावर नकाशा झालेला आहे. सम्राट अशोकाने पूर्व 3ऱ्या शतकात हा बांधलेला आहे. स्तूपाच्या वर जे चौकोर ते त्याला हर्निका असे म्हणले जाते आणि त्याच्यावर जे 3 छत्र्या आहेत त्या बौद्ध धर्माच्या बुद्ध, धम्म आणि संघ याचे प्रतीक म्हणून मानले जाते. खाली जे ग्रिलिंग पाहतो आहे आपण, ती ग्रिलिंग इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासूनच बनत आलेली आहे. शुंग घराणे तसेच सातवाहन घराणे यांनी या ग्रिलिंगला वेगवेगळ्या शतकांमध्ये आकार आणि अनुरूप दिलेले आहे. साधारणपणे हे ग्रिल विटा या काळातल्या आहे. आधी यावर घुमट होता, तो अर्धा वर्ग आकार होता, त्यावर कच्च्या विटांचं बांधकाम होतं. पुढे शुंग आणि सातवाहन घराण्यातील राजांनी यांना दगडाच्या स्वरूपात बांधकाम करून पक्का बनवलेलं आहे. यामध्ये म्हणतात बुद्धाच्या अस्थिकलश ह्या ठेवलेल्या आहे. यावर बुद्धांची पुढे प्रत्यक्ष प्रतिमा दिसत नाही, परंतु बुद्धाच्या आयुष्यातील अनेक प्रसंग दर्शवणारे चित्र दिसतात. जसे की त्यांचे पदचिन्ह, सिंहासन आणि बोधिवृक्ष अशा चिन्हातून हे बुद्धाच्या जीवनातील चरित्र या तोरणांवर कोरलेले आहेत. असे 4 तोरणं या स्तूपाला वेगवेगळ्या शतकात कोरले गेलेले आहेत. अनेक पिल्लर आणि अशोक स्तंभ आपण इथे पाहू शकतो. असे वेगवेगळे अशोक स्तंभ आणि पिल्लर या स्तूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता ते भग्नावशेष स्वरूपात पाहायला आपल्याला मिळणार आहेत. अनेक बैठक व्यवस्था सुद्धा इथे आहे. त्यातीलच काही हे सांचीच्या स्तूपाचे अवशेष आपण पाहत आहोत. येथे सांचीचा पूर्ण मठ वसलेला होता असे दिसून येते. भग्नावशेष आपल्याला सांचीच्या स्तूपावर पाहायला मिळतात. कालानुक्रमे होत गेले. ऊन, वारा, पाऊस यांना झेलता त्यांची फार दुरावस्था होत गेली. परंतु आजही आपल्या भारताच्या इतिहासातील एक मुख्य वारसा म्हणून गंभीरपणे उभे आहे. आपल्या सांचीचा स्तूप केवळ एक धार्मिक दृष्ट्या न पाहता आपली संस्कृती, आपली कला जगाला दिलेला आपण शांतीचा संदेश या स्वरूपात सुद्धा स्तूपाकडे पाहिले पाहिजे. सांचीच्या स्तूपाचा शोध जरी इसवी सन 1818 मध्ये हेनरी टेलर यांनी लावला असला तरी या स्तूपाला शोभा 1919 ते 20 मध्ये सर जॉन मार्शल यांच्या काळात आली. त्यांनी याचा मोठ्या प्रमाणात जीर्णोद्धार केला. त्याआधी स्तूपाचे अनेक मूर्ती, भग्नावशेष हे चोरून नेले गेले होते. मूर्ती पळवल्या गेल्या होत्या. मूर्तींची तोडजोड केली गेलेली होती. परंतु सर जॉन मार्शल यांनी आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटची स्थापना करून भारतातील अशा मॉन्युमेंटना प्रोत्साहन दिले.